Hello students. Today we have to start that's new chapter number 3 arithmetic progression. कोणतं chapter arithmetic progression and it is in shortcut it is denoted by AP. काय म्हणतात याला AP म्हटलं गेलाय. बघा याच्यामध्ये सर्वात फर्स्ट बघूया डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स. डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स बघा काय आहे a set of numbers where the numbers are arranged in a definite order like natural numbers is called a sequence. What is a sequence? का असा नंबर असा set of numbers where the numbers are arranged in a definite order. बघा a set of numbers where the numbers are arranged in a definite order. असा सेट ऑफ नंबर का तो डेफिनेट ऑर्डर मध्ये अरेंज केला आहे लाईक नॅचरल नंबर सारखे इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. आता बघा सिक्वेन्स अ सिक्वेन्स इज अ सिक्वेन्स इन अ सिक्वेन्स अ पर्टिक्युलर नंबर इज रिटर्न ॲट अ पर्टिक्युलर पोझिशन. त्याची एक पोझिशन असते त्या नंबरची, त्याच पोझिशनवर त्या नंबरला रिटर्न केलं जाते, मीन्स लिहिल्या जाते. नाव समजा नंबर्स A1 here A2 A3 A4 अप टू डॉट 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 AN असेल तर A1 ला म्हटला गेला फर्स्ट पोझिशनला म्हटला फर्स्ट नंबर, सेकंड ला म्हणजे A2 ला म्हटला गेला सेकंड नंबर, थर्ड ला म्हणजे A3 ला थर्ड नंबर, फोर्थ ला म्हणजे A4 ला फोर्थ नंबर आणि हा जो N नंबरवर आहे त्याला म्हटलं गेला AN नंबर. कोणत्या AN नंबर म्हणजे N नंबर म्हटलं आहे त्याला. फर्स्ट पोझिशन आहे म्हणजे याला A1 मीन्स फर्स्ट नंबर, A2 इज कॉल्ड ॲज सेकंड नंबर, A3 इज कॉल्ड ॲज थर्ड नंबर, A4 इज कॉल्ड ॲज फोर्थ नंबर अँड हियर AN इज कॉल्ड ॲज nth नंबर. ओके. आता बघा टर्म्स इन अ सिक्वेन्स. त्या सिक्वेन्स मधल्या टर्म T1 T2 T3 अप टू डॉट 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 Tn. बघा त्या टर्म T ने कन्सिडर केले जाते, मीन्स T1 T2 T3 Tn. या T1 ला म्हटलं गेला फर्स्ट टर्म, T2 ला सेकंड टर्म, T3 ला थर्ड टर्म आणि Tn ला nth टर्म. आता ही जी सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स या प्रकारे रिटर्न केले जाते. दोन्ही साइडने कर्व ब्रॅकेट लिहायचं आणि म्हणतात त्याचं T सफिक्स n दॅट इज अ Tn. इट इज कॉल्ड ॲज nth टर्म, मीन्स सिक्वेन्स कशी रिटर्न. आता बघा इफ द सिक्वेन्स इज फायनाइट, जर द सिक्वेन्स फायनाइट असेल आणि नंतर जर इंटिजर n असेल, त्याची इंटिजर जर n असेल मीन्स टोटल शेवटची टर्म जर n असेल इथे तर त्याला म्हटलं आहे इट इज डिनोटेड बाय Tn, मीन्स याला म्हटलं गेलं nth टर्म. कोणती टर्म म्हटली गेली आहे nth टर्म. बघा मी पुन्हा सांगतोय तुम्हाला. नाउ व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय? अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर. म्हणजे असा नंबरचा सेट कसा अरेंज केला जातो एका डेफिनेट ऑर्डर मध्ये, लाईक जसे नॅचरल नंबरच्या डेफिनेट ऑर्डर मध्ये त्याला रिटर्न केले जाते. असा जो सेट ऑफ नंबर्स आहे त्याला म्हटला गेला सिक्वेन्स. काय म्हटलं गेला सिक्वेन्स. बघा सिक्वेन्स एका पर्टिक्युलर नंबर आहे आणि एका पर्टिक्युलर पोझिशन म्हणजे पर्टिक्युलर नंबर हे पर्टिक्युलर पोझिशनवर लिहिले जाते. नाउ इफ द नंबर्स आर रिटन ॲज, समजा ते नंबर लिहिले कसे A1 A2 A3 A4 डॉट डॉट A1, तर पहिल्या पोझिशनला त्याला A1 ला फर्स्ट नंबर, A2 ला सेकंड, A3 ला थर्ड, A4 ला फोर्थ नंबर आणि AN ला nth नंबर म्हटले जाते. ओके. नाउ टर्म्स इन अ सिक्वेन्स. त्या सिक्वेन्स मधल्या टर्म कशा रिटर्न केल्या T1 T2 T3 अप टू डॉट 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 N अशा रिप्रेझेंट केल्या जाते. याला T1 ला फर्स्ट टर्म म्हटलं गेलं आहे, T2 ला सेकंड टर्म, T3 ला थर्ड टर्म आणि Tn ला nth टर्म. बरोबर आहे. नाउ इन जनरल इट इज रिटन ॲज अ Tn. कसं सिक्वेन्स कसा लिहिला जाते
Tn मध्ये. If the sequence is finite, for every positive integer n, there is a term Tn. कोणती टर्म असते? Tn. nth टर्म म्हटला गेला. बरोबर आहे? समज इथपर्यंत. आता बघा सर्वात महत्वाचं इथे या टॉपिक महत्वाचं आहे. व्हॉट इज मीन बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन, दॅट इज एपी. बघा त्या सिक्वेन्सचा जो कॉमन डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स हा जर कॉन्स्टंट म्हणजे सेम असेल तेव्हा त्याला म्हटलं गेला आहे एपी. काय म्हटलं? एपी. आता बघा कॉमन डिफरन्स कसा असतो पहा. समजा आपला जो एक एक्झाम्पल घेतो आहे मी, इथे एक्झाम्पल घेतो आहे. हिअर 9, 15, 21, 27 डॉट डॉट डॉट. बरोबर. आता बघा याला म्हणायचं T1. T1 इज इक्वल टू 9, T2 इज इक्वल टू 15, T3 is equal to 24 and T4 is equal to 27. T1 9, T2 15, T3 20 and T4 27. बरोबर आहे. काय करायचं? कॉमन डिफरन्स कसा काढतात? दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स, दॅट्स अ कॉमन डिफरन्स. बरोबर आहे. कॉन्सिक्युटिव्ह मीन्स लागून लागून. नेक्स्ट टर्म मधून त्याची प्रिव्हियस टर्म मायनस करा, म्हणजे काय येते? D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 मायनस T1. T2 किती आहे? 15. T1 किती आहे? 9. 15 मायनस 9 दॅट इज 6. D इज इक्वल टू नंतर T3 मधून T2 मायनस करा, T3 मायनस T2. T3 21, T2 15, 21 minus 15 that is 6. नंतर पुन्हा घ्या, T4 मधून T3 मायनस करा, D is equal to T4 minus T3. T4 27, T3 21 that is 6. इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे. याचा जो कॉमन डिफरन्स आहे टी हा काय कॉन्स्टंट आहे, सेम आहे. म्हणजे दिलेलं हे जे सिक्वेन्स आहे हे काय एपी आहे. काय आहे? एपी. मग एपी केव्हा असेल? जेव्हा त्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स, दॅट्स अ कॉमन डिफरन्स, हा काय असेल? कॉन्स्टंट, दॅट इज द सेम. तर दिलेले सिक्वेन्स काय असते? एपी असते. काय असते? एपी. नाव दोन कॉन्स्टिट्यूट टर्म कॉन्स्टंट असते आणि त्या कॉन्स्टंट डिफरन्सला कॉमन डिफरन्स म्हटला गेलाय आणि तो डी न स्मॉल डी न काय केला? डिनोट केले जाते. रिप्रेझेंट कशा करते? स्मॉल डी न. नाव बघा हा जो कॉमन डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह राहू शकतो, निगेटिव्ह राहू शकतो किंवा झिरो सुद्धा राहू शकतो. मग कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह राहू शकतो, निगेटिव्ह राहू शकतो किंवा झिरो सुद्धा राहू शकतो. बरोबर आहे. आता समजा एपी मधला फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए अँड कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी. समजा ए काय आहे? फर्स्ट टर्म आहे. डी काय आहे? कॉमन डिफरन्स. त्या सिक्वेन्स मधल्या टर्म कसे लिहिले जाते? मीन्स पहिली ए, नंतर ए प्लस डी, नंतर ए प्लस 2D आणि नंतर ए प्लस 3D डॉट डॉट. प्रत्येक याच्यामध्ये एक एक डी काय करायचा? ऍड करायचा. मग ते झालं एपी. काय झालं? एपी मधल्या त्या टर्म्स झाल्या. ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3 डॉट 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 अप टू ए प्लस एन डी, ए प्लस एन डी. बरोबर आहे. बघा मी पुन्हा सांगतोय, लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. फर्स्ट डे आहे, चॅप्टरचा पहिला दिवस आहे. बघा नाउ अर्थमॅटिक चॅप्टर चालू केला आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके. नाउ अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये सर्वात महत्त्वाची पहिली डेफिनेशन आहे सिक्वेन्स. नाउ व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? काय सिक्वेन्स? अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स. असा सेट ऑफ नंबर्स का तो एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये अरेंज केले जाते. कसा? लाईक नॅचरल नंबर सारखा इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. काय म्हणलं? इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. नाव सिक्वेन्स असा आहे की त्याला पर्टिक्युलर नंबर हे पर्टिक्युलर पोझिशनवरच लिहिले जाते.
तेव्हा त्याला सिक्वेन्स म्हटलं गेलाय. बघा, इफ द नंबर्स आर रिटन ॲज A1 A2 A3 A4 डॉट 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 अप टू AN, समजा ते सिक्वेन्स या प्रकारे लिहिलं असेल, हा फर्स्ट नंबर आहे, याला फर्स्ट नंबर म्हटलाय, सेकंड वर याला सेकंड म्हणायचं, थर्ड वर थर्ड नंबर म्हणायचं, फोर वर आहे फोर्थ नंबर म्हणायचं, आणि एन वर आहे मग AN नंबर म्हणायचं. बरोबर आहे. नो टर्म्स इन अ सिक्वेन्स, सिक्वेन्सच्या टर्म हा जनरली TN न डिनोट केले जाते. पहिल्याला T1, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3, चौथ्याला T4 अप टू TN. In a sequence, order terms are represented as T1, T2, T3 up to dot 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 TN. In general, it is written as दोन्हीनं कर्ल ब्रॅकेट घ्यायचं, इथं TN लिहायचं. If the sequence is finite, sequence कसा finite, then for every positive integer n, there is a term TN. त्यामध्ये टर्म TN असते. बरोबर आहे, टर्म TN असते. एक्झाम्पल 9, 5, 20, 27, 7, 7, 7 यातला कॉमन डिफरन्स पहा. 15 minus 9, 6, 6, 6, 0, 0, 0, -4, -4, -4. बरोबर आहे. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन पहा, सिक्वेन्स आहे त्यामध्ये जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. कॉमन डिफरन्स मीन्स दोन कॉन्सिक्युटिव्ह डिफरन्स मधलं डिस्टन्स काय पाहिजे सेम, म्हणजे नेक्स्ट टर्म मधून प्रिव्हियस टर्म काय करायची, मायनस करायची, त्याला म्हटलं कॉमन डिफरन्स. द TN + 1 - TN in a sequence, if the difference TN + 1 - TN is constant, then the sequence is called as an AP. काय म्हणतात, AP. आता डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म त्यामध्ये कॉमन डिफरन्स, आणि तो कशाने डिनोट केला आहे, स्मॉल डी ने. कशाने, स्मॉल डी ने. डिफरन्स कॉमन डिफरन्स हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, किंवा 0 सुद्धा असू शकतो. तिन्ही पॉसिबिलिटी आहे. पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, और 0 सुद्धा असू शकतो. बरोबर आहे. आता समजा त्या याच्यामधला ए न आपण डिनोट करतो आहे फर्स्ट टर्म, डी ने कॉमन डिफरन्स, देन द टर्म्स आर इन AP. तरी पहिली A + D, A + 2D, A प्लस फर्स्ट टर्म घ्यायची म्हणजे A घ्यायचा, नंतर त्यामध्ये D ऍड केलं तर A + D झालं. तर A + D मध्ये जर D ऍड केला म्हणजे कॉमन डिफरन्स ऍड केला, A + 2D झालं. A + 2D मध्ये जर D ऍड केलं A + 3D अप टू डॉट डॉट डॉट. प्रत्येक याच्यामध्ये कॉमन डिफरन्स D काय करायचा, ऍड करायचा. त्याला टर्म्स इन सिक्वेन्स और टर्म्स इन ॲन AP. एकच लक्षात ठेवायचं का AP मीन्स व्हॉट इज माय AP, का दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला जर कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल मीन्स सेम असेल, तर त्या सिक्वेन्सला काय म्हटलं गेलं आहे, काय म्हटलं गेलं आहे, AP, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय स्मॉल d and first term is denoted T1. T1 is equal to A. A म्हटला गेला, T1 सुद्धा म्हटला गेला. दॅट्स अ कॉमन डिफरन्स. दोन पॉइंट जरी लक्षात ठेवले तरी चालेल. पहिले त्याच्यातली डेफिनेशन, दॅट्स अ AP. AP मीन्स दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स, दॅट्स अ कॉमन डिफरन्स. हा काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, तेव्हाच त्याला काय म्हटलं गेलं आहे, AP. गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. अंडरस्टँड? राईट. प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट here 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1.
बरोबर. प्रॅक्टिस सेट 3.1. बघा त्याच्यामध्ये काय पहिला क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे त्यानं. बघा पहिलं म्हटलं आहे which of the following sequences are AP. Which of the following sequences are AP? If it is an AP, find the next two terms. Find next two terms. नंतरच्या दोन टर्म्स काढायच्या आहे. बरोबर आहे. बघा आता पहिला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये 5 12 19 26 up to dot 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 5 12 19 26. प्रॉब्लेम फर्स्ट आहे, लक्ष द्या. बघा पहिले दिलेलं सिक्वेन्स लिहायचं. बघा गिवन सिक्वेन्स इज दिलेलं सिक्वेन्स कोणता आहे 5 12 19 26 डॉट डॉट डॉट. फर्स्ट टर्म आहे म्हणून याला म्हणायचं T1, याला T2, याला T3 आणि याला T4. हियर T1 is equal to 5, T1 is equal to 5, T2 is equal to 12, T3 is equal to 19 and T4 is equal to 26. याला T1 हा T2 हा T3 आणि हा T4. Now here D is equal to काय T2 मधून T1 मायनस करायचं. T2 minus T1. T2 12, T1 5, 12 minus 5 that is 7. D झाला 7. बरोबर आहे. आता T2 याच्यातून हे मायनस करायची. D इज इक्वल टू काय होईल T3 मायनस T2. मी D इज इक्वल टू T3 19, T2 12, D 19 minus 12 that is 7. बरोबर आहे. and D is equal to T4 मधून T3 मायनस करा. T4 minus T3 D is equal to 26 minus 19 means D is equal to 7. D is equal to 7. इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. कॉमन डिफरन्स D काय झाला कॉन्स्टंट. हियर कॉमन डिफरन्स D is constant. Common difference D is constant. D is constant. बरोबर आहे. मग D is a constant तर काय करायचं याच्यामध्ये का गिवन सिक्वेन्स काय आहे AP. गिवन सिक्वेन्स इज an AP. दिलेलं सिक्वेन्स काय AP आहे. दिलेलं सिक्वेन्स काय AP. आता नेक्स्ट टू टर्म काढायचे T4 आणि T5 काढायचं आहे. T4 आणि T5. नाउ नेक्स्ट टू टर्म्स आर नंतरच्या दोन टर्म्स T5 काढा. T5 is equal to
T4 मध्ये D ऍड करायचा मीन्स कॉमन डिफरन्स. T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T5 is equal to T4 26 plus D7 means T5 is equal to 26 plus 7 that is a 33. 26 plus 7 that is 33 आणि T6 काढायचं and T6 is equal to T5 plus D. T6 is equal to 33 plus 7 and T6 is equal to 40. T6 is equal to 40. ह्या झाल्या नेक्स्ट टू टर्म्स. बघा सर्वात महत्वाचा पॉइंट काय आहे की दिलेलं सिक्वेन्स हे एपी केव्हा असते एपी जेव्हा त्या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स दॅट इज अ कॉमन डिफरन्स डी काय असते कॉन्स्टंट असते सेम असते तेव्हाच त्याला काय म्हटलं गेलं आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन दॅट्स एपी. ओके बघा दिलेलं सिक्वेन्स 5 12 19 26 या T1 is equal to 5, T2 is equal to 12, T3 is equal to 9 and T4 is equal to 26. Okay, now D is equal to T2 minus T1, 12 minus 5, D is equal to 7, D T3 minus T2, D 19 minus 12, D is equal to 7, D T4 minus T3, 26 minus 9, D झाला 7. Here common difference D काय कॉन्स्टंट आहे मी दिलेलं सिक्वेन्स काय आलं एपी. पहिला टॉपिक झाला तो एपी आहे. एपी असेल तरच आपल्याला नेक्स्ट टू टर्म्स काढायचे आहे. नेक्स्ट टू टर्म्सचा म्हणजे त्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स काय ऍड करत चाला समोर समोर. पण T5 इज इक्वल टू प्रिव्हियस टर्म T4 त्यामध्ये कॉमन डिफरन्स ऍड करा T4 प्लस D 26 प्लस 7 T5 झाला 33. T6 is equal to T5 plus D. T6 33 plus 7. T6 is equal to 40. T6 is equal to 40. हा झाला नेक्स्ट टू टर्म्स. नेक्स्ट टू टर्म्स. अंडरस्टँड? सर्वांना समजलं? हो राईट. बघा दिलेलं सिक्वेन्स लिहायचं. गिवन सिक्वेन्स इज हिअर 2 -2 -6 -10 हिअर डॉट डॉट डॉट. दिलेलं सिक्वेन्स याला T1 हा T2 हा T3 हा T4. हिअर T1 इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2 बरोबर आहे. T2 is equal to -2. T3 is equal to -6 and T4 is equal to -10. T1 to T2 -2 T3 -T4 -10. काय काढता कॉमन डिफरन्स काढा. नाव D is equal to काय होईल T2 minus T1 dt2 minus 2 minus 2 d is equal to minus 4. D is equal to minus 4. Here D is equal to T3 minus T2
dt3 minus 6 minus of minus 2. D is equal to minus 6 minus minus plus 2. Means D is equal to minus 4. D ची व्हॅल्यू minus 4. नंतर T4 minus T3. D is equal to T4 minus T3. D is equal to T4 minus 10 minus of minus 6. D is equal to minus 10 plus 6. D is equal to minus 4. D is equal to minus 4. इथे minus 4 आहे, इथे minus 4 आहे, इथे minus 4 आहे. इथे कॉमन डिफरन्स D काय कॉन्स्टंट आहे. हिअर कॉमन डिफरन्स D is constant. D is constant. D काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे दिलेलं सिक्वेन्स काय आहे AP. मीन्स गिवन सिक्वेन्स is an AP. दिलेलं सिक्वेन्स काय आहे AP आहे. दिलेलं सिक्वेन्स काय AP. नंतरच्या 2 टर्म्स काढायच्या आहे. मग त्याला घ्या नेक्स्ट 2 टर्म्स आर नंतरच्या 2 टर्म्स काढा. म्हणजे T4 T5 आणि T6. कारण टर्म्स आर डिनोटेड बाय Tn. nth टर्म पहिली T1, दुसरी T2, तिसरी T3, चौथी T4, पाचवी T5, सहावी T6 आणि n तिथं Tn. बरोबर आहे. मग T4 बंद आहे. नेक्स्ट टू मग T5 आणि T6 काढायचं आहे. T5 इज इक्वल टू T4 प्लस D. T5 इज इक्वल टू T4 ची व्हॅल्यू -10 प्लस कॉमन डिफरन्स D that is -4. T5 is equal to -10 plus into minus -10 minus 4. T5 is equal to -14. T5 is equal to -14 and T6 is equal to T5 plus D. T5 plus D. T6 is equal to T5 minus 14 D minus 4. D minus 4. Then T6 is equal to -14 minus 4. T6 is equal to -18. T6 is equal to -18. T6 झाला -18. That's the next 2 terms झाले. बरोबर आहे. बघा काय क्वेश्चन कसं आहे का दिलेलं सिक्वेन्स AP आहे किंवा नाही. आणि जर AP असेल तर काय काढायचे नेक्स्ट 2 टर्म्स काढायचे. बघा दिलेलं सिक्वेन्स 2 - 2 - 6 - 10. गिवन सिक्वेन्स इज 2 - 2 - 6 - 10. T1 to T2 -2 T3 -10 T4 -10. D काढायचा आहे T2 T1 -2 -2 D झाला -4. पुन्हा D T3 T2 -6 -2 -6 minus into minus plus -6 plus 2D झाला -4. D is equal to T4 minus T3 D -10 -6 D -10 plus 6 D झाला -4. -4 कॉमन डिफरन्स सेम आहे कॉन्स्टंट आहे. मग दिलेलं सिक्वेन्स काय झालं AP झालं. दिलेलं सिक्वेन्स काय झालं AP. नाउ नेक्स्ट 2 टर्म्स काढायचे कोणत्या. मग T4 पण नेक्स्ट टू मग T5 आणि T6 काढायचे का कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घ्यायचे. T5 मीन्स T4 प्लस D. T5 -10 प्लस तर -4. T5 -10 -4 T5 झालं -40 and T6 equal T5 plus D. T6 -14 plus -4 T6 -14 -4 and T6 झालं -18. Understand? Right.
बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 1 1 2 2 3 3 सिक्वेन्स आहे. गिव्हन सिक्वेन्स इज 1 1 2 2 3 3 here डॉट डॉट. याला T1 T2 T3 T4 T5 आणि T6. T1 T2 T3 T4 आणि T6. Here T1 is equal to 1, T2 is equal to 1, T3 is equal to 2, T4 is equal to 2, T5 is equal to 3 and T6 is equal to 3. T6 is equal to 3. काय काढायचा? कॉमन डिफरन्स. चला काढा. नाव here D is equal to T2 minus T1. D is equal to 1 minus 1 means D is equal to 0. D is equal to 0. नंतर D is equal to T3 minus T2. T3 2. T2 1 means D is equal to 1. D is equal to 1. नंतर D is equal to T4 minus T3. T4 minus T3. D T4 2. T3 2. D is equal to 2 minus 2 0. बघा इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे, तर कॉमन डिफरन्स सेम नाही. समोर जे काही येतं इथे एक जरी सेम नसेल तर दिलेलं सिक्वेन्स काय राहत नाही, एपी राहत नाही. Here common difference, here common difference D is not constant, is not constant. दिलेलं सिक्वेन्स मीन्स कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही, दिलेलं सिक्वेन्स काय नाही, एपी नाही. गिव्हन sequence is not an AP. एपीच नाही तर नेक्स्ट टू टर्म काढायची गरज नाही, म्हणजे घेतच नाही. एपी असेल तरच नेक्स्ट टू टर्म काय त्याला कॉमन डिफरन्स काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. बघा दिलेलं सिक्वेन्स 1 1 2 2 3 3. T1 1 T2 1 T3 2 T4 2 T5 3 T6 3. D T2 minus T1. D1 minus 1 D0. D T3 minus T2 2 minus 1 1 D1. T4 minus T3 2 minus 2 D0. Here common difference D is not constant नाही, पण दिलेलं सिक्वेन्स काय नाही, एपी नाही. एपी ने म्हणजे नेक्स्ट टू टर्म्स येणार नाही. अंडरस्टँड? राईट. बघा आजचा लास्ट प्रॉब्लेम आहे. सिक्वेन्स दिला आहे. नाव गिव्हन सिक्वेन्स इज दिलेलं सिक्वेन्स गिव्हन सिक्वेन्स इज काय आहे, 3/2. नंतर 1/2. नंतर -1/2 डॉट डॉट डॉट. बरोबर आहे. हिअर T1 ची व्हॅल्यू काय आहे, 3/2. T2 ची व्हॅल्यू 1/2 आणि T3 ची व्हॅल्यू -1/2.
काय काढायचा कॉमन डिफरन्स फाइंड करू आपण. नाव हिअर डी इज इक्वल टू T2 minus T1. T2 is 1/2. T1 is 3/2. दोन फ्रॅक्शन ची सबस्ट्रॅक्शन डिनॉमिनेटर सेम कॉमन. 1 minus 3/2. 1 minus 3 minus 2/2. 2 कॅन्सल. D आला -1. D किती आला -1. बरोबर आहे. नंतर D इज इक्वल टू T2 मायनस T3 मायनस T2. T3 मायनस T2. D इज इक्वल टू T3 मायनस 1/2 मायनस ऑफ -1/2 मायनस ऑफ 1/2 मायनस 1/2 मायनस 1/2 मीन्स D इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम कॉमन. Same common addition -1/2. D is equal to -2/2. D is equal to -1. D ची value -1. Here common difference. D is constant. Common difference D is constant. Hence, given sequence is an AP. दिलेलं सिक्वेन्स काय आहे AP आहे. काय काढायच्या नेक्स्ट टू टर्म्स काढा. नेक्स्ट टू टर्म्स आर T3 आहे तर T4 पासून घ्या. T4 इज इक्वल टू काय होईल T3 प्लस D. T4 इज इक्वल टू T3 किती आहे T3 ची व्हॅल्यू -1/2 -1/2. D ची व्हॅल्यू -1. T4 इज इक्वल टू -2 -1 -3 -3/2. ही झाली T4. and T5 is equal to T4 plus D. T5 is equal to T4 -3/2. D ची व्हॅल्यू आहे -1. D ची व्हॅल्यू -1 means T5 is equal to -2 -3 -5/2. T5 झाली -5/2. नेक्स्ट टू टर्म्स काय नेक्स्ट टू टर्म्स बघा. दिलेला सिक्वेन्स दिला आहे 3/2 1/2 -1/2 डॉट डॉट T1 T2 T3 D T2 minus T1 T2 1/2 minus 3/2 1 minus 3/2 minus 2/2 म्हणजे D झाला -1. D T3 minus T2 minus 1/2 हा -1/2 म्हणजे मायनस साइन हा 1/2. दोन फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन आहे. डिनॉमिनेटर डिफरन्स सेम आहे. कॉमन घ्यायचं याची सबस्ट्रॅक्शन -1 D -2/2 D is equal to -1. याचा कॉमन डिफरन्स सेम आहे. मी कॉन्स्टंट आहे. दिलेलं सिक्वेन्स काय झालं AP. दिलेलं सिक्वेन्स AP झालं. नेक्स्ट टू टर्म्स काढा. नेक्स्ट टू टर्म्स आर T4 T3 plus D. T4 -1/2 -1 T4 -3/2. T5 काढा. T4 plus D. T5 -3/2 -1 T5 -5/2. That's the next two terms. Understand? समज सर्वांना प्रॉब्लेम मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे नाही आहे. नाव राईट डाऊन. फर्स्ट डे होता. लक्ष ठेवायचं व्यवस्थित करा. जो कोण नवीन जॉईन झाला असेल त्यांना सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. समजलं. कोणताही जरी प्रॉब्लेम असेल तर सरळ आपल्या ऍप मध्ये चॅट हा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर चॅट करायचं. चॅटिंग कोणतं करायचं आपल्या अभ्यासाचं एज्युकेशनचं. अदरवाईज नॉट. ओके. राईट.